घर दाखवण्याच्या बहाण्याने जाळ विणलं, विश्वास संपादन करून सापळा रचला आणि अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लाखोंची खंडणी उकळली। जालन्यात अशाच एका ब्लॅकमेलिंग रॅकेटचा चंदनझिरा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। विशेष म्हणजे या टोळीत रील स्टार महिला, एका स्थानिक वर्तमानपत्राचा संपादक आणि वकिलीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा समावेश आहे। पाहूयात। विश्वासाचं नातं जोडायचं आणि त्याच विश्वासाचा सापळा बनवायचा आणि खंडणी उकळायची। जालन्यातील चंदनझिरा पोलिसांनी अशाच एका ब्लॅकमेलिंग रॅकेटचा पर्दाफाश केलाय। या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे। यामध्ये रील स्टार शुभांगी हिवाळे, एका स्थानिक वर्तमानपत्राचा संपादक राम पाटोळे आणि वकिलीचं शिक्षण घेणारा अनिकेत कसबे यांचा समावेश आहे। तर एक आरोपी अद्याप फरार आहे। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार शुभांगी हिवाळे हिने एका 45 वर्षीय व्यक्तीशी ओळख वाढवली। घर दाखवण्याच्या बहाण्यानं त्या व्यक्तीला स्वतःच्या घरी बोलवलं। घरात आधीच तिचे साथीदार दबा धरून बसले होते। त्यानंतर संबंधित व्यक्तीला मारहाण करण्यात आली, त्याचे अश्लील फोटो काढण्यात आले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली। या भीतीपोटी त्याच्याकडून रोख 75,000 रुपये आणि 2 तोळ्यांच्या 3 सोन्याच्या अंगठ्या हिसकावून घेण्यात आल्या। इतकंच नाही तर यात त्यांच्या वाहनाचंही नुकसान करण्यात आलं। घर दाखवण्याच्या बहाण्याने तिला एका घरामध्ये नेलं होतं, घर दाखवलं होतं आणि घर दाखवण्याच्या बहाण्याने नेऊन त्यांना मारहाण करण्यात आली होती। त्यांचे अश्लील फोटो काढले होते आणि ते फोटो व्हायरल करण्याची आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडनं 3 अंगठ्या सोन्याच्या आणि काही कॅश लुटलेली होती, 75,000 रुपये लुटलेले होते। घटनेनंतर पीडित व्यक्ती काही दिवस गप्प राहिली, मात्र नंतर त्यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली। सर्वप्रथम शुभांगी हिवाळेला ताब्यात घेण्यात आलं। चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली। त्यानंतर राम पाटोळे आणि अनिकेत कसबे यांनाही अटक करण्यात आली। आरोपींकडून 2 सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल फोन, 2 मोटरसायकली आणि रोख रक्कम असा एकूण 3,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। गुन्ह्यात त्यांनी चोरलेले 2 अंगठ्या आणि 40,000 रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्याबरोबर गुन्ह्यात वापरलेले मोबाईल आणि मोटरसायकल्स असा साधारणपणे 3.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। अजून पोलीस कस्टडी रिमांड आहे। जालन्यात अशा प्रकारे ब्लॅकमेल करून लुटणारी ही दुसरी टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे। याआधी सुद्धा चंदनझिरा पोलिसांनी अशीच एक कारवाई केली होती। या टोळीनं आणखी किती जणांना लक्ष्य केलं याचा तपास आता सुरू आहे। अशा प्रकारे फसवणूक झाली असेल तर पुढे येऊन तक्रार दाखल करण्याचं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं आहे। विश्वासाच्या नावाखाली रचला जाणारा सापळा आणि भीतीच्या जोरावर उकळली जाणारी खंडणी, यामुळे सावध राहणं हीच आता सर्वात मोठी खबरदारी ठरणार आहे। नितेश महाजन, झी 24 तास, जालना।